मित्रांनो, नारळाच्या झाडाला योग्य पद्धतीने खत आणि पाणी दिले तर उत्पादन दुप्पट वाढू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नारळाच्या झाडाभोवती अशी कोणती पद्धत वापरली जाते ज्यामुळे झाडाची वाढ जलद होते आणि भरपूर नारळ मिळतात. सर्वात आधी नारळाच्या झाडाभोवती गोल आकारात खड्डा तयार केला जातो. हा खड्डा झाडाच्या मुळांपर्यंत पाणी आणि पोषक द्रव्य व्यवस्थित पोहोचण्यासाठी मदत करतो. या पद्धतीमुळे पाणी वाया जात नाही आणि मातीमध्ये ओलावा टिकून राहतो. यानंतर झाडाभोवती नीम पाने, वाळलेली पाने आणि सेंद्रिय खत टाकले जाते. काही शेतकरी नारळाच्या झावळ्यांचा देखील वापर करतात. यामुळे माती सुपीक राहते आणि झाडाला नैसर्गिक पोषण मिळते. यानंतर आवश्यक औषधे आणि पोषक द्रव्य पाण्यामध्ये मिसळून झाडाला दिली जातात. ही पद्धत मुळांपर्यंत थेट पोषण पोहोचवते आणि झाडाची वाढ वेगाने होते. संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर झाडाभोवती पुन्हा माती टाकली जाते. यामुळे ओलावा टिकून राहतो आणि खताचे पोषण हळूहळू झाडाला मिळत राहते. या पद्धतीमुळे नारळाच्या झाडाची वाढ चांगली होते. झाड हिरवेगार राहते आणि उत्पादनामध्ये मोठी वाढ दिसून येते. योग्य वेळी पाणी आणि सेंद्रिय खत दिल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. मित्रांनो, नारळाच्या झाडाची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच शेतीविषयक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.